हरि जय राम हरि भक्ती आम्ही केली सांडोणी उद्वेग पावलो हे संग सुख याचे सुखाम झाले याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडली या सेवा विठोबाची सुखामा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया विठ्ठल महिला मंडळ थोडं पुढं सरका ना पांडुरंग करू
संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाकांक तेजोदी कामोदी वक्रम कलानीशवादा परोदाय दीक्षं समाधिस्थमूर्तिं पतिज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं पतिज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरः करुणाकरा दयाळा तुमचा पावन झालो चराचरी जयाचा जन्मजणी नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचर्य आता अभिनव वागविलासनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु मनोनी विशेषत्यंतरू विवेकावर जैसे डोळांजन भेटे तेवळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथे प्रगटे मानिदी का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा पूर्ण काम श्रीवृत्ते ज्ञानदेवणे जयांची केली स्मरण होय सगळं विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता प्रस्तुत प्राप्त हरिचिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न व्यक्तिमत्व असणारे श्री विठ्ठलाच्या नाथवलयामध्ये अष्टप्रहर करत राहणारे एका श्री विठ्ठला वाचून दुसरं कसलंही वेड नसणारे सदैव भक्ती मार्ग तेजोत ठेवणारे प्रत्येक श्वास नामस्मरणात घालवणारे किंबहुना प्रत्येक श्वासामध्ये श्री विठ्ठलाला मोगऱ्यासारखे गुंफणारे ओवणारे साधा तुकोबारायपासून थेट आध्यात्मिक जगतामध्ये जगद्गुरु पदापर्यंत कैलासूंची गाठणारे नवे नवे तर वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे जगदवंदनीय जगदभूषण जगदाचार्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेमधील भगवान परमात्म्याच्या भक्तीचं विशेष चिंतन मांडणारा किंबहुना मानवी जीवनामध्ये आल्यानंतर मानवी देह प्राप्त झाल्यानंतर व्यक्तीच्या जीवनात भक्ती किती महत्वाची आहे हे सुंदर चिंतन मांडणारा आजचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल अल्पसा परिहार देण्यापूर्वी अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडते अभंगाचा भावार्थ बारकाईने ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमका आजच्या अभंगातून तुकोबारायांना काय सांगायचे काय प्रतिपादन त्या ठिकाणी करायचे ज्यांच्या अपूर्व भक्तीवर साक्षात परब्रह्म परमेश्वर पांडुरंग परमात्मा भुलला ते तुकोबाराय आपलं उजळून आलेलं भक्ती जीवन आजच्या अभंगातून तुमच्या माझ्या समोर त्या ठिकाणी मांडतायत समोर ठेवतायत एकंदरीत काय तर आजच्या अभंगामधून तुकोबाराय त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जी भक्ती केली त्या भक्तीचा अनुभव तुमच्या आणि माझ्या समोर तुकोबाराय आजच्या अभंगातून मांडतायत पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व श्रोतृ वर्गाला निर्माण व्हायला पाहिजे की साधू संतांनी त्यांच्या भक्तीचा अनुभव का सांगावा आम्ही त्या ठिकाणी का ऐकावा किंबहुना त्यांनी त्यांच्या नामाचा अनुभव का सांगावा आम्ही का ऐकावा साधू संतांनी जी साधना केली त्या साधनेचा अनुभव त्यांनी का सांगावा आम्ही त्या ठिकाणी का ऐकावा हा प्रश्न निर्माण होणं फार गरजेचं आहे सांगितला अनुभव तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये मग का ऐकायचा आम्ही त्यांचा अनुभव तर त्याचं कारण असं आहे की संतांचं चरित्र फक्त भूतकाळाच्याच दृष्टीने श्रवण करायचं नाही तर भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिघांची सांगड घालून आशांनी असं केलं होतं जर तुम्ही तसं कराल तर ती फलश्रुती त्यांना जी मिळाली ती फलश्रुती तुम्हाला मिळेल एकंदरीत काय तर फलश्रुती म्हणजे फायदा सांगण्याच्या हेतूने संतांनी अभंगाचं चिंतन मांडलंय बरं जरा डोक्याच्या वर गेलं सरळ सोप्या भाषेत सांगा ना सांगायचं झालं तर असं सांगता येईल की आपल्याच कॉलनीमधल्या एखाद्या महिलाने त्या ठिकाणी कापड व्यवसाय त्या ठिकाणी साड्यांचं दुकान सुरुवात केल्यानंतर एका वर्षामध्ये चांगला तिला त्या ठिकाणी त्या महिलेला काय झालं फायदा मिळाला नफा तिला त्या व्यापारामध्ये झाला
बरं, मग आजूबाजूच्या बायकांनी चर्चा केली की एका वर्षामध्ये फार मोठं उत्पन्न हिला त्या ठिकाणी मिळालं, मग आपण घरी बसल्यापेक्षा आपणही तिच्यासारखा व्यवसाय आपण सुरू करू. बरं, मग सुरू करायचं तर काय करावं लागेल? तिच्यासारखा फायदा मिळवायचा काय करावं लागेल? महिला मंडळ, तिने ज्या पद्धतीने कापड दुकानाची सुरुवात केली, मग कापड कुठून आणलं असेल, कसं आणलं असेल, कोणत्या भावात आणलं असेल, तिने कशा पद्धतीने त्या ठिकाणी मार्केटिंग केली असेल, कोणत्या पद्धतीने तिने त्या ठिकाणी विकलं असेल, हे सगळं सविस्तर तुम्हाला तिच्याकडून माहिती करून घ्यावं लागेल. किंबहुना तिने ज्या पद्धतीने तिचा व्यवसाय पुढे नेला त्या पद्धतीने तिला विचारून तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे न्यावा लागेल. म्हणजे तिला जो फायदा मिळाला तो फायदा तुम्हाला मला त्या ठिकाणी मिळेल. सरळ सोप्या भाषेत सांगायचं, यातून सांगायचा उद्देश एवढाच आहे की संतांनी भक्तीचा अनुभव का सांगितला, तर त्यांना जो फायदा झाला भक्ती केल्यानंतर तो फायदा तुम्हाला आम्हाला सामान्य जीवाला व्हावा या हेतूने संतांनी त्या ठिकाणी त्यांचा अनुभव सांगितला. बरं, लक्षात आलं आमचं की त्या ठिकाणी आम्हाला फायदा व्हावा, आमच्या त्या ठिकाणी काहीतरी सार्थत्व त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त व्हावं या हेतूने संतांनी चिंतन मांडलंय, सांगितलंय, लक्षात येतंय. पण कशी केली हो तुकोबाराय भक्ती सांगा ना. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनात मध्ये अशा पद्धतीने भक्ती केली, भक्ती आम्ही केली, सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे. तुकोबाराय म्हणतात अशा पद्धतीने भक्ती केली. लक्षात आलं नाही? तुकोबाराय म्हणतात उद्वेग रहित आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्ती केली. सरळ सोपं सूत्र तुकोबारायने आजच्या अभंगात भक्तीचं सांगितलं. तुकोबाराय म्हटले फारसं काही करावं लागत नाही, उद्वेग त्या ठिकाणी टाकून द्यावा लागतो. म्हणजे काय, तर चिंता जी काय असते तुमच्या प्रपंचातली ती चिंता बाजूला टाकून द्यावी लागतील, मग भगवान परमात्म्याची भक्ती करावी लागते. बरं, आलं लक्षात? तुम्ही म्हणाल अगोदर तुम्ही बोलून गेल्या की संतांनी फायदा व्हावा याच्यासाठी भक्ती सांगितली, भक्तीचा अनुभव सांगितला. आला आमच्या लक्षात तुकोबारायांनी भक्ती कशी केली, पण फायदा काय मिळणार, फळ काय मिळणार? तेव्हा तुकोबाराय म्हणतात सुख आम्हा झाले धरिता याचा संग आणि पळाले उद्वेग सांडोनिया. तुकोबाराय म्हणतात तर भगवान परमात्म्याची भक्ती केल्यानंतर जीवाला सुख प्राप्त होतं. पण का प्राप्त होतं? त्याची संगत मिळते. संगत का मिळते? तर अगोदर त्याची भक्ती करावी लागते. आणि तुकोबाराय म्हणतात जे काही षड विकार आपल्याला जन्माला सोबत आलेले आहेत, मग त्याच्यात काम असेल, क्रोध असेल, मद मत्सर अहंकार लोभ, हे सगळे षड विकार भगवान परमात्म्याच्या संगतीत गेल्यानंतर त्या ठिकाणी हळूहळू आपल्या जीवनातून निघून जातात. बरं, निघून गेल्यानंतर काय होतं? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात मग जीवाला बहुसुखाची प्राप्ती त्या ठिकाणी होते. आज प्रत्येकाकडे जर आपण बारकाईने पाहिलं, लक्षपूर्वक पाहिलं, तर सगळ्यांच्या एकच लक्षात येतं, आज प्रत्येक जण कशासाठी धावपळ करतोय दादा? सुख मिळावं. ते सुख तुम्हाला मला प्राप्त व्हावं, त्या सुखासाठी आपण रात्रीची दिवस, दिवसाचं रात्र, हाडाचं काढं त्या ठिकाणी करतोय. आज सारखी आपली ते सुख मिळावं म्हणून आपली धावपळ त्या ठिकाणी चालू आहे, पण तरी देखील सुख प्राप्त होत नाही. पण तुकोबाराय म्हटले त्याच्या संगतीत गेलो, सुख प्राप्त झालं, पण मात्र त्याची सेवा केल्यानंतर माझ्या जीवाला बहुसुख त्या ठिकाणी प्राप्त झालं. तुका म्हणे सुख बहु झाले जीवन घडली या सेवा विठोबाची. त्या भगवान परमात्म्याची माझ्या जीवनात माझ्या हातून सेवा घडली म्हणून त्या ठिकाणी माझ्या जीवाला सुख त्या ठिकाणी प्राप्त झालं. अशा प्रकारे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे, सरळ सरळ पद्धतीने तुमच्या समोर मांडला. तो तुमच्या कितपत लक्षात आलं हे तुमचं तुम्हाला, पण चेहरे पाहून असं वाटतं बऱ्यापैकी आला असेल. नाही जरी आला तरी तुम्ही अजिबात ताण घेऊ नका, कारण विस्तृत चिंतन आपण पुढे मांडणार आहोत. विठ्ठल उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोतृ वर्गाला ज्ञात आहे, माहिती आहे, जाणीव आहे की निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, पण तरी देखील वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अल्पसा परिहार द्यायचा तो असा की दक्षिण भारतातील अतिप्राचीन असणारं तीर्थक्षेत्र संतांचं माहेरघर दक्षिण द्वारका, भाविक भक्तांचं परम श्रद्धास्थान महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्यामधील चंद्रभागा नदीकाठी वसलेलं महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेलं श्री क्षेत्र भुवैकुंठ पंढरपूर या ठिकाणी विराजमान असणारे सावळे परब्रह्म श्री विठ्ठल भगवंताच्या कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे विश्वमाऊली ज्ञानोबराय, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, आनंदकंद सच्चिदानंद श्रीकृष्ण परमात्मा, निळकंठेश्वर भगवंत, पवनपुत्र हनुमंतराय यांच्या कृपा आशीर्वादाने यावर्षी आपल्या सप्त्याचं पहिलं वर्ष बरोबर. पहिल्या वर्षामध्ये आपण सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे आणि विशेष म्हणजे कौतुक वाटलं मला. अचानक योग आला. म्हणतात ना, भगवंताच्या इच्छेनेच प्रत्येक गोष्ट घडत असते. त्याच्या मनात असेल यदा कदाचित की आज माझी सेवा व्हावी म्हणून या ठिकाणी आदरणीय आपल्या छत्रपती संभाजीनगरचं भूषण नवे
तर आमच्या पारमार्थिक लेकरांनी ज्यांच्याकडे पाहून आम्ही परमार्थ करावा किंबहुना परमार्थ शिकावा, नवे नवे तर ज्यांची आज परमार्थामध्ये उच्च कोटीची साधना त्या ठिकाणी झालेले असे असणारे आपल्या संभाजीनगरचं भूषण, महाराष्ट्र भूषण आदरणीय गुरुवर्य, मी ज्यांना माझ्या गुरुतुल्य ठिकाणी त्या ठिकाणी मानते असे असणारे पोपटजी महाराज फरकडे, बाबांच्या माध्यमातून इथपर्यंत सेवा करण्याचा योग आला. बाबांनी मला पूर्वीच कल्पना दिली होती, मोठ्यांचा शब्द असला की लहान लेकरांना मोडता येत नाही. तर वास्तविक पाहता बाबालाही त्या ठिकाणी माहिती आहे, बरेच कार्यक्रम बाबाच्या नियोजनात झाले, पण बाबांचा शब्द असल्या कारणाने मला इथपर्यंत यावं लागलं. बाबांच्या चरणी त्या ठिकाणी मी वंदन करते. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून हा त्या ठिकाणी सुंदर योग घडून आला, ज्यांच्यामुळे आपण या सप्त्याला त्या ठिकाणी उभं केलं असे असणारे आदरणीय विनेकरी हरिभक्तपरायण महादेव महाराज या ठिकाणी आहेत. त्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी मला असं बाबाने कल्पना दिली होती पूर्वी की सप्ताह फार छोटा आहे म्हटले, निष्काम त्या ठिकाणी सेवा आहे म्हटले सगळ्यांची, पण इथे आल्यानंतर आणि यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर बाबा याचं जाऊ द्या, पण हे समाधान चेहऱ्याचं पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण सेवेचं त्या ठिकाणी आपलं काय झालं, आज फलीभूत आपली सेवा त्या ठिकाणी झाली असं वाटतं. आनंद वाटला तुमच्या सगळ्यांचे चेहरे पाहून, तुमचं एवढं सुंदर. आणि असं म्हणतात ना, एखाद्या गडगंज श्रीमंत बापाने आपल्या एकुलत्या एक मुलीचा लग्न थाटामाटात करावं, तसं ऐश्वर्य संपन्न तुमचा हा त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आहे. सगळ्यांना त्या ठिकाणी वंदन करते. आपल्याच परिसरामध्ये असलेले नवे नवे तर ज्या मंडळीला सध्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये खूप मोठी मोलाची मागणी त्या ठिकाणी आहेत असे असणारे आमचे सर्वच जण या ठिकाणी परिचित मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण कुलकर्णी आप्पा या ठिकाणी आहेत. बाबांचा नामचाही परिचय त्या ठिकाणी आहे. आदरणीय हरिभक्तपरायण जाधवजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांच्याही चरणी त्या ठिकाणी वंदन करते. सर्व संस्थेतील विद्यार्थी या ठिकाणी आहेत. बाबा आपली संस्था आहे, सर्व संस्थेच्या विद्यार्थ्यांना मी त्या ठिकाणी वंदन करते. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी बाबा उपस्थित आहेत. विनेकरी महाराज त्या ठिकाणी आहेत. आपले पेटीवादक आदरणीय हरिभक्तपरायण शेजूळ महाराज या ठिकाणी आहेत, त्यांना देखील वंदन करते. त्याचप्रमाणे ज्यांची मृदंगावर अतिशय उत्कृष्ट अशी थाप आहे, ज्यांना मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, मृदंग विशारद असं म्हटलं जातं, असे असणारे आदरणीय हरिभक्तपरायण करंजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांच्याही चरणी त्या ठिकाणी वंदन करते. आणि अतिशय उत्तम पद्धतीत एवढ्या कमी बजेटमध्ये नवे नवे तर एवढ्या छोट्या वातावरणामध्ये एवढी गोड साऊंड सिस्टम ज्यांची आहे असे असणारे आदरणीय गुरुकृपा साऊंड सिस्टम, अतिशय उत्तम साऊंड सिस्टम दादाची त्या ठिकाणी आहे. दादाला देखील वंदन करते. समोर मला असं वाटतं युट्यूब चॅनल वाले आहेत का दादा आपण? जयस्वाल युट्यूब चॅनल वाले आहेत, त्यांना देखील वंदन करते. त्याचप्रमाणे तुमची सर्व सप्ताह कमिटी, आता मला वास्तविक पाहता तुमचंही पहिलं वर्ष, माझंही पहिलं वर्ष, त्याच्यामुळे मला नावं तुमचे पाठ यदा कदाचित जर पुढच्या वर्षी तुम्ही योग आणलाच तर मी पुढच्या वर्षी सप्ताह कमिटीचे नाव पाठ त्या ठिकाणी करून येईल. असो सर्वांच्या चरणी त्या ठिकाणी वंदन करते. नवे नवे तर 2 हात तिसरं मस्तक सगळ्यांच्या चरणी ठेवते. आणि कायमी पामर 3 वर्षांनी पुन्हा 3 वर्षांनी अधिक मास नाही, जर भगवान परमात्म्याची जर कृपा झाली ना तर मला असं वाटतं की पुन्हा पुढच्या वर्षी सप्ताह याच्यापेक्षा द्विगुणित मोठा सांगता येत नाही. आणि ही मंडळी करण्यासारखी आणि विशेष म्हणजे तुम्हाला सहकार्य जर बाबाचं, आमच्या जाधव महाराजांचं जर असेल तर पुढच्या वर्षी करायला काही अडचण नाही. त्याच्यामध्ये आम्ही तर आता आलोच, त्याच्यामुळे म्हटलं पुढच्या वर्षी मी तुमचे नावं पाठ करून येईल. सगळ्यांच्या चरणी 2 हात तिसरं मस्तक ठेवते. कायमी पामर जाणे अर्थवेद, वद्वी गोविंद तेची वदे या न्यायाप्रमाणे विश्वमाऊली ज्ञानोबराय आणि श्रीगुरु निवृत्तीनाथ मला ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे मी उर्वरित वेळेत, फार कमी वेळेत, आपल्याकडे मला असं वाटतं 1च तास उरलेला आहे. 8ला बरोबर सुरुवात केली होती ना, उशिरा जरी मी आले आणि खरंच बाबा मी थोडं क्षमा मागते कारण मला यायला थोडासा वेळ झाला. बाबा म्हणेल ताई कीर्तन सेवा निष्काम असल्या कारणाने थोडं लेट केलं का? तसं काहीच नाही बरं का बाबा, पण आमचे ड्रायव्हर दादा नवीन असल्या कारणाने जरा लवकर नाही येता आला आम्हाला. त्याबद्दल तुमच्या सर्वांची क्षमा त्या ठिकाणी मी मागते आणि कीर्तन रूपी सेवेला त्या ठिकाणी सुरुवात करते. विठ्ठल नेहमी त्या ठिकाणी सांगत असते की सप्ताह करण्यासाठी 3 गोष्टी फार महत्वाच्या आहे. आता बारकाईने ऐका, आपल्याला पुढच्या वर्षी या सप्त्याला सुरुवात ठेवायची बरं का, चालू ठेवायचं आपल्याला सप्ताह.
म्हणून सगळ्यांनी जरा बारकाईने ऐका. सत्यासाठी 3 गोष्टींची गरज असते. पहिली गोष्ट म्हणजे श्रीमंताचा गल्ला, तरुणांचा हल्ला, म्हातारे माणसांचा सल्ला. तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी पाहिजे. आल्यानंतर आनंद वाटला, कमी का होईना, पण त्या ठिकाणी संख्या व्यवस्थित आहे. वयोवृद्ध व्यक्तींचं मार्गदर्शन आपल्या सप्त्याला आहे. तरुण मंडळी पुढच्या वर्षी कमी अधिक प्रमाणात जमाच होतील. आणि श्रीमंत देखील श्रीमंत. आता हे बघा, मी बाकीच्या ठिकाणी हो नाही म्हणेपर्यंत पुढे जाते, पण आज जाणार नाही, कारण निष्काम सेवा आहे. आहेत की नाही श्रीमंत? आहेत ना? यांच्याकडे लक्ष ठेवा. तुम्ही सगळे कॉलनीतले, तुमच्याच कॉलनीतलेत नाही, सप्ताह कमिटीतले ना? हा, यांच्याकडे जरा बारकाईने. आणि मंडप वगैरे काही मोठा नाही खास. असं आहे का? बरं ठीक आहे. तुमच्याकडे पाहून मला एक वाक्य म्हणावंच वाटतं, म्हणून तुमची इच्छा असेल तर बरं का. न संपणारं एखादं स्वप्न असावं, न बोलता ऐकू येतील असे शब्द असावेत, ग्रीष्मात पाऊस पडावा असं एखादं सुंदर ढग असावं, आणि न मागता 4-6 हजार वाढून देतील असे श्रीमंत मंडळी असेल. तसं तुम्ही सध्या ताण घेऊ नका. मी शिल्लक मागत, पण तुम्ही दिलेत तर मी अजिबात नाही म्हणणार, अजिबात नाही म्हणणार. तसंही माणसाने जास्त पैसा साठवू, पैसा खतासारखा असतो, साठला की कुचतून वाटला की. हे सगळं माझं म्हणणं तुम्हाला पटतं की नाही? महिला मंडळ पटतंय ना? पटतंय की नाही? तर म्हणाले, आतापर्यंत साहेबांकडे बोलत होत्या, आम्ही मागं राहिलो, पण लाडक्या बहिणीनो तुम्हाला 2-2 महिन्याच्या आता जमा झाले. आता बरं वाटलं त्याला. झाले की नाही? किती आले? नाही ना, 2 महिन्याचे जमा झाले असतील ना? हा, 3 आले की नाही? बरोबर. मग आता आपला सप्ताह कसा आहे? निष्काम. बरोबर आहे. मी कोणत्या पद्धतीने आले? निष्काम. मग आता तुम्ही लाडक्या बहिणीमधले मला एका महिन्याचे 500-500 समजा, आणि 2 महिन्याचे किती आले? 1000 रुपये. 1000. मग तुम्ही प्रत्येकीने मला एक 1000 दिलं तर कमी पडणार आहे का? आणि हे काही मी माझ्या पदरचं बोल नाही ना? नक्की जाताना मी तसं जाणार नाही. आणि वास्तविक पाहता मी काही फार लांबून त्या ठिकाणी आलेली नाही. मी मुक्काम करील, पण घेऊन गेल्याशिवाय राहणार. आता तुम्ही हो म्हटलेले, काका देखील हो म्हटले. तुम्ही 3-4 जणी, तुमचे चेहरे मी लक्षातच ठेवीन. तुम्हाला तसं जाऊच देणार नाही मी. आता त्यांना प्रश्न पडल्यावर का त्यांना खरंच प्रश्न पडला, त्यांना असं वाटतं, आणि खरंच पडू द्या बरं का प्रश्न, कारण मी तसं जाणार. हो म्हणतात बरं का विचार. तसं मी माझ्या पदरचं बोलत नाही. हे सगळं संतांचं सांगणं आहे, संतांचं म्हणणं आहे. कबीरदासजी महाराज म्हणतात, वर्णन करतात, चिडिया चोच भरले गई नदी न गटाईनी, दान दिए धन न गटे, कहे गए दास कबीर. कबीरदासजी महाराज म्हणतात, एखाद्या चिमणीने एखाद्या नदीमधला पाण्याचा एक थेंब जर तिच्या चोचीत घेतला तर नदीतलं पाणी कमी होतं का? किंवा ती आपल्यातलं पाणी कमी करते का? तसं तुम्ही तुमच्यातल्या 3-3 हजारामधले प्रत्येकीने एक दिले तर कुठं कमी पडणार आहे का? विठ्ठल विठ्ठल. कोण तुकोबार आहे, काय तुकोबार आहे, हे तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. कारण का? ज्या तुकोबारांचा अभंग आज आपण सेवेसाठी निवडलेला आहे, ती तुकोबारांची व्यापकता, उंची जर पाहिली तर ते तुकोबारा आकाशा एवढे स्वतः तुकोबारा वर्णन करतात. रेणुया तो काढालो, रेणुया देवा
त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा बरं. एवढं सोपं नाही महाराज. मला तरी असं वाटतं यदा कदाचित कीर्तन करणं सोपं आहे, महाराजांना पखवाज वाजवणं नाही सोपं महाराज. रक्त आटवावं लागतं त्याच्यासाठी, एवढं सोपं नाही. पण यदा कदाचित कीर्तन करून करून माझे पाय दुखलेत, घरी गेल्यानंतर मी माझ्या आईला म्हणू शकते, आई आज कीर्तन करू करू जरा पाय दुखले, जरा दाबून देते का? आई दाबून दे. महाराजही घरी गेल्यानंतर वहिनी साहेबाला जर त्यांनी म्हटलं अगं आज फार वाजवणं त्या ठिकाणी झालं, जरा हात दाबून देते का? पण आमचे महाराज मंडळी घरी गेल्यानंतर तसं म्हणू शकत. त्यांनी जर म्हणावं की अगं आज गायन जरा फार झालं, जरा नरडा गळा असं म्हणू शकतात का? नाही. आणि खरंच महाराज भगवान परमात्म्याची त्यांच्यावर कृपा आहे, कारण ती एका प्रकारची सेवा आहे गायन. तुकोबराय म्हणतात गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो तुमचे देणे देवाण घ्यावी अखंडित सेवा. ती भगवान परमात्मा आपल्याकडून सेवा करून घेतोय. फार परमोच्च भाग्य या सर्व मंडळीचं त्या ठिकाणी आहे. असो, तुकोबरायांची व्यापकता उंची जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर तुकोबराय आकाश एवढे, अणुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा, गिळून सांडिले कळीवर केला भवभ्रमाचा आकार. एवढी व्यापकता, एवढी उंची असणारे आमचे श्री संत जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी आहे. आणि याच तुकोबरायांच्या भक्तीची पराकाष्ठा जर तुम्ही आम्ही पाहिली तर काय केलं तुकोबरायांनी भक्तीसाठी? काय केलं महिला मंडळ? काय केलं? ऐका बारकाईने ऐका. तुकोबरायांनी भक्तीसाठी काय केलं? स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करणारे जगद्गुरु तुकोबराय. संसाराच्या नावे खालून या शून्य संसाराची राख रांगोळी परमार्थासाठी करणारे तुकोबराय. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, हरी भजने हे धवळीले जग, सुखविला कळी काळाचा. एवढं सुंदर प्रमाण महाराजांनी त्या ठिकाणी दिलं. काय केलं तर स्वतःच्या प्रपंचावर त्या ठिकाणी पाणी तुकोबरायांनी फेरलं नवे नवे. तर तुकोबराय स्वतः प्रमाण देतात संसार या भगवान परमात्म्याच्या भक्तीसाठी काय केलं. काय केलं तर जाळोनी संसार बैसलो अंगणी, नाही तुझे मनी मानसी हे, लाविला उशीर पतित पावना, विसरुनी गेला वचनाया. तुम्ही आम्ही काय करतो? तुकोबरायांनी व्यक्तिगत व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. तुकोबरायांनी भगवंताच्या भक्तीसाठी स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली. कशासाठी केली? भगवंताच्या भक्तीसाठी. तो मिळावा, तो भेटावा, त्याचं नामचिंतन करावं, त्याची भक्ती माझ्याकडून व्हावी याच्यासाठी राख रांगोळी करणारे तुकोबराय. कशासाठी? भक्तीसाठी. पण तुम्ही आम्ही भक्ती कशासाठी करतो? केला कधी विचार आपल्या जीवनामध्ये? करा, नक्की विचार करा. आपण कशासाठी भक्ती करतोय आपल्या जीवनामध्ये? तर आपल्याला प्रापंचिक वस्तू मिळाव्या याच्यासाठी तुमची आमची आज वाढावे संतान वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. आपल्याला मिळावं काहीतरी, प्राप्त व्हावं भगवंत
भगवंताची भक्ती केल्यानंतर आपल्या प्रपंचात काहीतरी यावं या हेतूने तुम्ही आम्ही आज त्या ठिकाणी भक्ती करतोय, पण मात्र तुकोबारायांचं आपल्या विरुद्ध आहे. हे सगळं त्या ठिकाणी तुकोबारायांनी कशासाठी सोडलं तर त्या भगवान परमात्म्याच्या भक्तीसाठी सोडलं. एवढी भक्तीची पराकाष्ठा तुकोबारायांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. आणि याच वैराग्यमूर्ती तुकोबारायांचा पहिला विवाह म्हणजे लग्न वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी झालं. पण सतत पहिली पत्नी जगद्गुरु तुकोबारायांची आजारी असायची म्हणून तुकोबारायांचा दुसरा विवाह पुण्यातील धनवंत सावकार असणारे आप्पाजी उर्वे यांची कन्या, ज्यांना सगळेच जण लाडाने आवली म्हणायचे, अशा जिजामाईशी तुकोबारायांचा दुसरा विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला. पण आता हे चरित्र सांगत असताना बऱ्याच लोकांच्या पोटामध्ये दुखतं, काही काहींना मळमळ त्या ठिकाणी होते. पोटात दुखणं कळतं. एक फार महत्वाचं वाक्य बोलत्या, आजारांवर त्या ठिकाणी उपचार शोधलेले आहेत. प्रत्येक आजारावर उपचार त्या ठिकाणी निघालेला आहे, पण मात्र लोकांच्या डोळ्यात दुखणं आणि पोटात खुपणं याच्यावर मात्र अजूनही कुणीच उपचार काढू शकलं नाही काढू शकत. मग तुकोबारायांचं हे चरित्र सांगत असताना बऱ्याच जणांना वाटतं की काय सांगतात ते, तुकोबाराय वैराग्याची मूर्ती म्हणतायत आणि मग दोन बायका का? बरेच जण असं त्या ठिकाणी म्हणतात. मळमळ होते लोकांना हे चरित्र सांगत असताना. प्रश्न निर्माण होतात लोकांच्या मनात. आमच्या बाजूच्या शेवंता काकू आहेत, त्यांना 1 लाखाची लॉटरी लागली. 1 लाखाची लॉटरी लागल्यानंतर लागली कोणाला? शेवंता काकूला. आनंदित झाल्या पद्मा काकू. कोण? लागली शेवंता काकूला. आनंदित झाल्या पद्मा काकू. मी सहज एक दिवस विचारलं, काकू आज फार आनंदित दिसतात, कारण काय आनंदित दिसतात? म्हटलं काही नाही बाई, पलीकडची जी शेवंती का तिला 1 लाखाची लॉटरी लागली. म्हटलं काकू शेजारचीला लॉटरी लागली म्हणून तुम्ही एवढ्या आनंदित दिसतायत. मला आनंद वाटला की आपल्या शेजारीचे लोक त्या ठिकाणी चांगले, एकमेकांच्या सुखदुःखात सहभाग घेणार त्या ठिकाणी आहेत. दुसऱ्याला सुख झालं की आनंद मानणारे आपले लोक आहेत म्हटले आपल्या एरियामधले. पण स्त्री स्वभाव न राहून पुन्हा प्रश्न केला, काकू एवढा आनंद का झाला हो? तुम्हाला काही 5-50 देणार आहेत का? म्हटलं नाही हो. म्हटलं मग आनंद कशाचा व्यक्त करतात? म्हटलं काही नाही, तिला जी 1 लाखाची लॉटरी लागली होती, आता त्या 1 लाखाच्या लॉटरीचं तिकीट तिला सापडत नाही. ज्याच्या लक्षात आला त्याला धन्यवाद, ज्याला नाही आलं त्याला मी काय करणार? विठ्ठल. मला सांगायचं होतं तुकोबारायांचा दुसरा विवाह म्हटले की बरेच लोक म्हणतात, का हो तुमचे तुकोबाराय वैराग्याची मूर्ती मग 2 बायका का? जे लोक असे म्हणतात ना त्यांना सांगावं, अहो तुम्हाला एक असून एकीच्या आसक्तीतून सुटून इथपर्यंत कीर्तनाला येता येत नाही, पण माझ्या तुकोबारायांना 2 असून 3 डोंगरावर माझे तुकोबाराय त्या ठिकाणी भजनासाठी जात आहेत. विचार करा, किती 2 पत्नी असून 3 डोंगरावर तुकोबाराय त्या ठिकाणी भजनाला जात आहेत. किंबहुना स्वतः तुकोबाराय त्या ठिकाणी सांगतात, विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मणी पैसलेसे. किंबहुना तुकोबाराय म्हणतात, त्रासीला हा जीव संसारीच्या सुखान तुझविन सका नाही कोणी. जे तुकोबाराय म्हणत असतील, माझं चित्त त्या ठिकाणी प्रपंचापासून विटलंय, माझ्या मनामध्ये वैराग्य त्या ठिकाणी निर्माण झालंय. मग त्या तुकोबाराने 1 पत्नी असेल काय आणि 2 असेल काय, काय फरक पडतो महाराज? ज्यांच्या चित्तामध्ये वैराग्य निर्माण झालं तिथे 1 असेल काय 2 असेल काय, काही फरक पडत नाही. मला कधी कधी शोकांतिका वाटते आपल्याच लोकांची, आपल्याच माणसांची. कारण का? आपलेच लोक आज देव, धर्म, संत, अध्यात्म, देवाचं चरित्र, संतांचं चरित्र मानायला त्या ठिकाणी तयार नाहीत. कधी कधी तर मन मनाशीच बोलतंय की आपल्यापेक्षा ती दगड बरीत. कारण का? तर जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा बुडवण्याचा प्रयत्न करत होती ती माणसं होती. माझं वाक्य बारकाईने ऐका. तुकोबारायांचा गाथा बुडवण्याचा प्रयत्न करत होती ती माणसं होती, पण तोच गाथा 13 दिवस तरंगण्यासाठी जी धडपडत होती ती दगड होती. म्हणून म्हटलं आपल्या माणसांपेक्षा ती दगड कितीतरी बरी आहेत. विठ्ठल. जिजामाईशी विवाह झाल्यानंतर तुकोबारायांचा प्रपंच अगदी सुखासमाधानात त्या ठिकाणी चालला होता. पण काही वर्षानंतर जगद्गुरु तुकोबारायांचे वडील, महिला मंडळ झोपल्या नाही तुम्ही, तशी ती कीर्तनात येत नसते, पण तिची लहानी बहीण येते. कोण कोण? डुलकी. तिची लहानी बहीण आहे ना डुलकी. मग ती नंतर येते मोठी. अगोदर कसं तुम्ही दिवाळीला कोण येतं? अगोदर तुमच्या लहानी येते, मग लहानी आली मग मोठीला बोलवते. तशी ही असते, ही अगोदर लहानी ती कशी करते? ये ना. मग ती ये ना म्हटली की ती पाठीमागून येते, म्हणजे झोप लागते. म्हणजे लक्षपूर्वक ऐका, माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे. पण तुकोबारायांचे वडील, काय त्यांचं नाव नाही माहिती? 7 वाजता सन मराठीवर कोणती मालिका लागतो?
कोण म्हटलं ते? कोण म्हटलं इन्स्पेक्टर मंजू? कोण म्हटलं? चुकलं का माझं जरा? त्यांना टाइम सुद्धा माहितीये, 7 वाजता नाही लागत. किती वाजता लागते सांगा ना काकू? नाही माहिती मला. पाठीमागून आवाज आला पण तुमच्या नेमका तिकडून. म्हणजे आपल्याला मालिका माहितीये, चित्रपट माहितीये, पण आपल्याला संतांचं चरित्र माहित नाही. शोकांतिका वाटते खरंच. माहिती करा. नाही संतांची नावं पाठ करता आली तरी किमान भगवान परमात्माचं नामचिंतन तरी आपल्या जीवनात करा. परमार्थ सेवा करा. फार महत्वाचं हे करणं फार गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे वडील बोलोबा महाराज थकले होते. संसार व्यापार याची जबाबदारी आता त्यांच्याकडून झेपत नव्हती, पेलवत नव्हती. अगदी प्रापंचिक नियमाप्रमाणे वडील प्रपंचामध्ये थकले, भागले की मग मात्र सगळं त्या ठिकाणी प्रपंचाचा भार कुणावर टाकतात? जो घरात करता मुलगा असेल, मोठा मुलगा असेल, त्याच्यावर त्या ठिकाणी प्रपंचाचा भार टाकला जातो. तसं त्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी बोलोबा महाराजांनी सगळ्यात मोठे असणारे सावजी महाराज म्हणजे तुकोबारायांचे मोठे बंधू, त्यांना जवळ बोलावला, आवाज दिला. सावजी, ए सावजी इकडे आले. सावजी महाराज, काय बाबा बोला, काय म्हणता? काही नाही रे, आता थकलोय मी, नाही जमत माझ्याकडून या सगळ्या जबाबदाऱ्या, नाही सांभाळता येत मला हे सगळं प्रपंच, घरदार, नाही जमत मला, थकलोय मी आता इथपर्यंत करू. आता एक काम कर ना सावजी, सगळ्यात मोठा तू आहे, हा सगळा प्रपंच तुला त्या ठिकाणी सांभाळायचा आहे. हे शब्द सावजी महाराजांच्या कानावर पडले. सावजी महाराजांनी पटकन वडिलांसमोर हात जोडले. बाबा नाही करायचं मला प्रपंच. मग सावजी, अरे तुलाच करावं लागणार आहे, कारण सगळ्यात मोठा तू त्या ठिकाणी आहे. बाबा नाही जमणार हो माझ्याकडून, मला फक्त परमार्थ करायचा आहे, परमार्थ करायचा आहे माझ्या जीवनात. बाबा मला परमार्थ त्या ठिकाणी करायचा आहे. सावजी महाराजांचे हे शब्द त्या ठिकाणी बोलोबा महाराजांच्या त्या ठिकाणी काळजाला भिडले. त्यांनी सांगितले, हे बघ सावजी, आतापर्यंत आपल्या 6 पिढ्यांचा इतिहास आहे. 7वी त्या ठिकाणी आपली ही पिढी त्या ठिकाणी आहे, आपला इतिहास आहे. आपल्या प्रत्येक घराण्यातल्या व्यक्तीने परमार्थ करून त्या ठिकाणी प्रपंच त्या ठिकाणी केलेला आहे. तूही त्या ठिकाणी प्रपंच करून परमार्थ कर. सावजी महाराज म्हटले, बाबा सगळ्यांनी केला असेल, तुम्हाला जमला असेल, पण मला मात्र त्या ठिकाणी जमणार नाही. मला नाही जमणार हो बाबा प्रपंच करून परमार्थ. मी फक्त परमार्थ त्या ठिकाणी आनंदाने करेल, नाही जमणार माझ्याकडून. वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी सावजी महाराजाला समजून सांगितलं. नाही लक्षात आलं, नाही पटलं सावजी महाराजांना. मग मात्र नाविलाज झाला बोलोबा महाराजांचा. आणि मग मात्र तुकोबारायांवर वेळ आली. तुकोबारायांना जवळ बोलवलं, सांगितलं, तुकोबा इथून पुढे प्रपंचाचा जबाबदारी, प्रपंचाचा भार तुम्हाला त्या ठिकाणी स्वीकारावा लागणार आहे. बाबा माझा मोठा बंधू असताना मी ही सगळी जबाबदारी स्वीकारावी असं तुम्हाला वाटतं का? हो. तो नाही म्हणतोय, नाविलाज झालाय माझा त्या ठिकाणी. तुकोबा तुम्हाला त्या ठिकाणी हे सगळं सांभाळावं लागेल. बाबा जमेल मला? हो जमेल तुकोबा, तुला जमेल, अगदी निश्चितपणे त्या ठिकाणी जमेल. वयाच्या 14व्या ते 15व्या वर्षी त्या ठिकाणी श्री संत जगद्गुरु तुकोबारायांनी संसार, प्रपंच, व्यापार या सगळ्या गोष्टी स्वतःवर त्या ठिकाणी जबाबदाऱ्या घेतल्या. आणि वयाच्या 14व्या ते 15व्या वर्षी तुकोबारायांनी टिपण, टाचण, शेती, सावकारकीचे व्यवहार अतिशय दक्षतेने तुकोबारायांनी प्रपंच आणि परमार्थ त्या ठिकाणी केला. वयाच्या 17व्या वर्षापर्यंत हे सगळं 3-4 वर्ष अगदी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चालू होतं. पण हे सगळं चालू असताना तुकोबारायांच्या वडिलांचं त्या ठिकाणी निधन झालं. बोलोबा महाराज त्या ठिकाणी मरण पावले. वयाच्या 17व्या वर्षी वडिलांचं छत्र डोक्यावरून हरवलं. ज्याच्या जीवनात मध्ये वडील नाही ना, त्याला विचारा वडिलांची किंमत काय. अरे अगदी कमी वय 17 वर्ष वयाचे असताना तुकोबाराय वडिलांचं छत्र गेलं त्या ठिकाणी निघून. काय विचार करत असतील तुकोबाराय? नाही गड्या, जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत नाही कळणार आपल्याला. ज्या दिवशी जातील ना आपल्या जीवनातून निघून, त्या दिवशी आपल्याला आपल्या बापाची किंमत कळते, त्या दिवशी आपल्याला आपल्या आईची किंमत कळते. आहेत तोपर्यंत आपण त्यांना जपत नाही. तुकोबारायांच्या जीवनात तो प्रसंग आला. वय वर्ष 17 असताना वडिलांचं छत्र, पितृछत्र डोक्यावरचं त्या ठिकाणी हरवून गेलं. त्या ठिकाणी अतिशय दुःखामध्ये त्या ठिकाणी तुकोबाराय गेले. तुकोबारायांच्या वडिलांच्या निधनानंतर मग मात्र त्या ठिकाणी सावजी महाराजांची पत्नी देखील त्या ठिकाणी मरण पावली. अगोदरच संसाराच्या आसक्तीत त्या ठिकाणी सावजी महाराज नव्हते, पत्नी मरण पावले. म्हटले अरे जिच्यामुळे थोडाफार गुंतलेलो होतो, आज ती देखील त्या ठिकाणी आपल्याला सोडून निघून गेले. आता फक्त आणि फक्त त्या ठिकाणी परमार्थ करायचा निर्णय पक्का झाला. वय वर्ष फक्त त्या ठिकाणी सावजी महाराजांचं 20 वर्षाचे सावजी महाराज आहे. किती?
तरुण अवस्थेत आहे. तरुण अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पत्नी मरण पावली. आपल्यासारख्याने एखाद्याने विचार केला असता, अरे तरुण अवस्था आपली आहे, आणखी एखादं लग्न आपण त्या ठिकाणी करून प्रपंच आपण त्या ठिकाणी थाटामाटात करू. पण तरुणपणात त्या ठिकाणी सावजी महाराजांनी परमार्थ केला. म्हणून आमच्या तुकोबारांना सांगण्याची वेळ आली की तरुणपणात त्या ठिकाणी परमार्थ करा. तरण भाग्यवंत आदरणीय हरिभक्त परायण आपल्या या कीर्तनासाठी ज्यांची आज विशेष उपस्थिती असे असणारे आदरणीय सोमेश्वर महाराज या ठिकाणी आहेत. दादाला त्या ठिकाणी महाराजांना धन्यवाद देते. वेळेत वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहणार. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात स्मरा पंढरीचा देव बनी धरून या भावा तरुणपणात त्या ठिकाणी परमार्थ करावे संतांचं सांगणं आहे. वय वर्ष 20 असताना पत्नी मरण पावली. अरे आपली 60 मध्ये जर एखाद्या म्हाताऱ्याची म्हातारी वारली ना की म्हातारा म्हणत असतं, ताई आपल्यासाठी एखादी असली तर बघा ना हो. आपण म्हणावं बाबा शोधतो तुम्हाला. बाबा म्हणतात, ताई अहो आमच्यासाठी नाही पण किमान लेकरां बाळासाठी. खरं सांगा लेकरा बाळासाठी लागती का? अनुभव आहे तुमचा. विठ्ठल विठ्ठल 60 आणि 70 मध्ये जरी गेली तरी आपली अपेक्षा असते की आपण आणखी प्रपंच त्या ठिकाणी करू. पण सावजी महाराजांनी तसं केलं नाही. खरं तर माझं वैयक्तिक मत असं आहे की जे जुने मंडळी आहेत, जे प्रतिष्ठित आहेत, बाबा तुमच्यासारखे असतील, या सगळ्या मंडळीने जुन्या मंडळीने संस्कृतीचं जतन करावं, संस्काराचं त्या ठिकाणी जतन करावं आणि हेच मागचे संस्कार पुढच्या पिढीला तुम्ही त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. आणि काळाची गरज त्या ठिकाणी आहे. आपल्या घरात जर त्या ठिकाणी माता वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, तुम्हाला सांगणं असेल, आपल्या घरात जर तरुण मुलगी असेल तर तिला आपलं सांगणं काम आहे बाई. त्या ठिकाणी आपण जर या शहरी भागामध्ये राहतोय पण अंगभर कपडे घालावे हे सांगणं कुणाचं काम आहे? आपल्या आईचं काम त्या ठिकाणी आहे. पण हे सगळं सांगण्यापूर्वी आपल्या आईने देखील आपल्या डोक्यावर पदर घ्यावा. हे देखील तिचं राहू द्या, आता बाकीच्या पुढच्या वर्षी घ्या ज्यांनी घेतलेले नाहीत त्यांनी. पण आपली संस्कृती आपले संस्कार आहेत. खरं म्हणजे आपल्या घरातील मुलगी हिरा आहे, हिरा. तिला संस्कार देणं फार गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही फक्त मुलीला संस्कार शिकवतायत, मुलीला सांगतात की संस्कार द्या, संस्कृती शिकवा. मुलांना का शिकवू नये? त्यांना शिकवा. असं म्हणत नाही मी की त्यांना शिकू देऊ नका. त्यांनाही तुम्ही संस्कार लावा, त्यांनाही तुम्ही तुमची संस्कृती शिकवा. पण मुलगा कसं आहे माहिती का? मुलगा म्हणजे आपल्या घरातलं लोखंड आहे आणि मुलगी म्हणजे आपल्या घरातला हिरा आहे. लोखंड माहिती ना तुम्हाला? बोलत नाही का तुम्ही? लोखंड माहिती ना? लोखंड गंजलं त्याला गंज जरी लागला तर कमी अधिक भावात ते विकल्या जातं. बरोबर? काय कमी अधिक भावात विकल्या जातं. पण मुलीचं मात्र तसं नसतं. मुलगी म्हणजे आपल्या घरातला हिरा आहे आणि हिऱ्याला जर स्क्रॅच पडला तर आपण जव्हाऱ्याला जाऊन हिरा बदलून मागतो. तसं आपल्या मुलीचे संस्कार जर चांगले नसतील तर वेळ प्रसंगी लोक तिला त्या ठिकाणी बदलून मागतील. मी म्हणत नाही मुलीने शिकू नये, शिकावं, तिने फार मोठं व्हावं, तिने IAS व्हावं, तिने IPS व्हावं, तिला हवं ते तिने त्या ठिकाणी व्हावं. पण हे सगळं करत असताना मुलीला माझं एकच सांगणं असेल, ज्या समाजामध्ये आज आपला बाप उंच मानेने आणि ताठ छातीने चालतो ना, त्याच समाजामध्ये आपल्या एका चुकीमुळे आपल्या बापाची मान खाली जाता कामा नये. जे पाशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा. ज्ञान इतकं मिळवा की सागर अचंबित व्हावा आणि प्रगती इतकी करा की तुमच्या गावांना नाही, तालुक्यांना नाही, जिल्ह्यांना नाही, राज्यांना नाही, देशांना नाही तर जगाने पश्चाताप करावा. पण हे सगळं करत असताना एकच लक्षात ठेवा, ज्या समाजामध्ये आज आपला बाप बिनधास्तपणे चालतोय, ज्या समाजामध्ये आज आपली आई वावरते, त्याच समाजामध्ये आपल्या एका चुकीमुळे आपल्या बापाची आणि आपल्या आईची मान खाली जातात कामा नये. मुलीने असंच आयुष्य त्या ठिकाणी जगावं, किंबहुना मुलाने असं आयुष्य जगावं की आपल्यामुळे आपल्या आई बापाला म्हातारपणामध्ये, वृद्धावस्थेमध्ये कोणासमोर, चार चौघासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये. असं मुलाने आणि मुलीने त्या ठिकाणी आयुष्य जगावं. नवे नवे तर आपले संस्कार आहेत, ही आपली संस्कृती त्या ठिकाणी आहेत, पिढ्यानुपिढ्या त्या ठिकाणी चालत आलेली आहे. म्हणून आपलं जपणं त्या ठिकाणी कर्तव्य आहे. कारण का माहितीये का, ही भूमी म्हणजे काही सामान्यांची नाही ना. या भूमीमध्ये वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या, वयाच्या 42व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ
शपथ घेणाऱ्या, वयाच्या 42व्या वर्षी सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या आणि वयाच्या 16 वर्षी त्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेणाऱ्या शूरवीरांची, साधू संतांची, ज्ञानोपराय तुकोबरायांची ही भूमी आहे. ही भूमी काही सामान्यांची नाही. जैसे हरिचे दास जन्म पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतले. सांगण्याचा उद्देश हाच आहे, तात्पर्य हेच आहे की ही भूमी काही सामान्यांची नाही. ही साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी आहे. म्हणून संस्कार टिकवणं आपलं फार काळाची गरज आहे, फार महत्वाचं त्या ठिकाणी आहे. विठ्ठल विठ्ठल. कुठे होतो महिला मंडळ आपण? मनाला कीर्तनात होतो म्हणून कुठं होतो? नाही, मला मुद्दा सांगायचा आहे. मुद्दा कुठे होता आपला? जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी पुढे जात नाही, आणि जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत मी एखाद्या ठिकाणून चहा घेऊन येते. जमल का? कुठे होतो आपण? 20 वर्षाचे सावजी महाराज होते. सर्वस्व त्या ठिकाणी सोडून दिलं. देहू गाव त्या ठिकाणी सोडलं आणि हरिभजनासाठी त्या ठिकाणी निघून गेले. वडील आपल्या जीवनामधून त्या ठिकाणी निघून गेले. मोठे बंधू देखील त्या ठिकाणी आपल्या जीवनातून निघून गेले. मोठी भाऊजाई सुद्धा त्या ठिकाणी मरण पावली, मृत्यू पावली. आणि हे सगळं संकट तुकोबरायांवरती आलं. सगळ्या चिंता तुकोबरायांच्या जीवनात त्या ठिकाणी हळूहळू त्या ठिकाणी यायला लागल्या. वडिलांसारखा भावाचा त्या ठिकाणी पाठीशी हात होता, पण तो भाऊ आज त्या ठिकाणी आपल्याला सोडून निघून गेला. तुकोबरायांनी या परिस्थितीचा देणेकरांनी गैरफायदा घेतला आणि वडिलोपार्जित संपत्ती सगळी त्या ठिकाणी बुडवून टाकली. देणेकरांकडे जे काही होतं ते सगळं त्या ठिकाणी बुडवून टाकलं. तुकोबरायांनी स्वतः इंद्रायणीमध्ये कर्ज कथे त्या ठिकाणी बुडवून टाकले. वडिलोपार्जित संपत्ती मधला एकही रुपया तुकोबरायांकडे आता उरला नाही. कसं बसं गावामधील मध्यवरील चौकामध्ये तुकोबरायांनी वाहन सामानाचं दुकान घातलं, पण तोही व्यापार कसं बसा 4च वर्ष चालला. कारण का? संत जसे परमार्थामध्ये उदार आहे तसे प्रपंचामध्ये देखील उदार आहे. जिथे अर्धा किलो मागितलं तिथं 1 किलो देण्याची वृत्ती तुकोबरायांची आहे. मग तो व्यवसाय कसा चालेल? कसा बसा 4 वर्ष चालला. नफा होण्याऐवजी तोटा त्या व्यवसायामध्ये तुकोबरायांना सोसावा लागला. एवढंच नव्हे तर दुष्काळ आला. मध्यंतरी बरेच संकटे तुकोबरायांवरती त्या ठिकाणी आलेत. दुष्काळ पडला त्या ठिकाणी. जी पहिली पत्नी तुकोबरायांची होती ती देखील त्या ठिकाणी जेवढा भयानक दुष्काळ त्या ठिकाणी पडला की स्त्री तुकोबरायांची पत्नी अन्नासाठी त्या ठिकाणी मरण पावली. मला सांगा ना, आपण तुकोबरायांच्या एका अभंगावर आपण महाराष्ट्र त्या ठिकाणी फिरतोय. आजपर्यंत ऐकलं तुम्ही कधी एखाद्या महाराजांची पत्नी न खाल्ल्या वाचून मेली म्हणून? ऐकलं? उलट जास्त खाण्याने त्या ठिकाणी आघात होऊ शकतो.
पण न खाता कोणीच मरू शकत नाही या परिस्थितीमध्ये. पण त्या तुकोबरायांची पत्नी, ज्यांनी तुम्हाला आम्हाला तरुण जाण्यासाठी जो गाथा निर्माण केला, त्या तुकोबरायांची पत्नी अन्न वाचून त्या ठिकाणी मरण पावली. मोठा मुलगा संतू नावाचा होता, तो देखील दुष्काळामध्ये मरण पावला. एवढं सगळं संकट तुकोबरायांवरती आले. गोठ्यामधील गायी वस्त्रे त्या ठिकाणी मरण पावले. नवे तर त्या ठिकाणी एवढे संकट तुकोबरायांवरती येऊन पडले. आणि हे सगळे संकट सोसत असताना तुकोबरायांचं वय वर्ष फक्त त्या ठिकाणी किती होतं? 20 वर्षाचे तुकोबराय त्या ठिकाणी होते. किती? पत्नी गेली, वडील गेले, भाऊजाई गेली, स्वतःची त्या ठिकाणी मोठा मुलगा त्या ठिकाणी दुष्काळामध्ये गेला, गायी वस्त्रे गोठ्यातले मरण पावले, घरात एकही रुपया त्या ठिकाणी खर्चासाठी राहिला नाही. एवढी भयंकर संकटे तुकोबरायांवरती वय वर्ष 20 असताना आलीत. किती? वय वर्ष 20. अहो, आपण तरुण म्हणून घेतोय स्वतःला. वयाच्या 25व्या वर्षी, 30व्या वर्षी जर बँकेचं एखादं कर्ज जर आपल्यावर झालं ना साहेब, तर आपण आत्महत्येचा विचार करतो, आत्महत्येचा. पण सगळ्यांना हात जोडून विनंती असेल माझी, आत्महत्येचा विचार नका करू. महिला मंडळ, तुमच्या जीवनात असे बरेच प्रसंग येतात व तुम्हाला कधी कधी स्वतःला असं वाटतं की कुठेतरी जाऊन आपलं आपण शेवटचं पाऊल टाकावं, आयुष्य त्या ठिकाणी संपवून टाकावं. येतात यांच्या जीवनामध्ये बरेच प्रसंग. इथे बसलेल्यापैकी बऱ्याच महिला मंडळांच्या मनामध्ये कधीतरी आलं असेल की बस झालं आता जीवन जगणं, शेवटचं पाऊल निर्णय टोकाचा त्या ठिकाणी घेऊन आपण आपलं जीवन त्या ठिकाणी संपवू. येतात जीवनामध्ये प्रसंग, पण ज्यावेळेस हे प्रसंग आपल्या जीवनात येतात ना, त्यावेळेस मरणाचा पर्याय शेवटचा नसतो. त्यावेळेस महिला मंडळ तुम्ही एकच करायचं. काय करायचं? रामायण आणावा, रामायण उघडावा, रामायणामधली सीतामाई वाचावी. कोण होती सीतामाई? पिता जनक जग विदित प्रभाव, ससुर सुरेश सखा रघुराव, रामचंद्रपती सो पैदेई, सोवतमयी विधी बामणके. सूर्यकुलांचे सूर्य असणारे ज्यांचे सासरे आहेत, राजा जनकजी ज्यांचे वडील आहेत, नवे तर जगताचा जो मालक आहे, जो तिचा पती आहे, अशा त्या ठिकाणी राम प्रभूच्या पत्नीला म्हणजे सीतामय्याला जगताची मालकी नाही. पण त्या ठिकाणी वनवासामध्ये 14 वर्ष उषाला दगड घेऊन त्या ठिकाणी झोपावं लागला. जर जगताच्या मालकीनीला जर एवढे सगळे संकट असतील, एवढे सगळे जर संकटाला ती सामोरे जात असेल, तर आपण का म्हणून त्या ठिकाणी आत्महत्या करावी? म्हणून जीवनात हे टोकाचं पाऊल कधीच उचलायचं नाही. पुरुष वर्गाला माझं सांगणं असेल, दादा झालं कर्ज तर होऊ द्या. कर्ज म्हणजे काही ब्रह्म नाही, ते फेडता येतं, ते फिटत असतं. आणि आलाच कधी असा जीवनात प्रसंग असं वाटलं की सगळं संपलं, त्या दिवशी एकच करायचं, पिशवीमध्ये 3-4 ड्रेस आपले भरायचे आणि सरळ पंढरपूर आणि त्या ठिकाणी देहू आळंदीचा रस्ता त्या ठिकाणी धरायचा. ज्या दिवशी एक टेन्शन संपलं, त्या दिवशी पुन्हा परतीचा प्रवास आपला इकडे करायचा. संतांच्या दारामध्ये गेलं की त्या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी जेवढे काही कष्ट तुमच्या जीवनामध्ये असतील, त्या दिवशी संपल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हात जोडून विनंती असेल तुमच्या सर्व पुरुष वर्गाला, महिला मंडळाला, आयुष्याचे स्वप्न पाहताना वास्तव्याला कधी विसरायचं नसतं. गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं. आयुष्य हे शून्यातून उभा करायचं असतं. आई वडिलांचे आणि समाजाचे ऋण पिटल्याशिवाय मरणाचं नाव सुद्धा घ्यायचं नसतं. अरे आयुष्य खूप छान आहे, थोडं लहान आहे, रडतोच काय वेळा, लढण्यात छान आहे, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. अरे जगणं निरर्थक म्हणतो तो खरा बेमान आहे. अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. अरे असू द्या ना कधीतरी जीवनामध्ये भरलेल्या वादळ रूपी वाटा, पण प्रयत्न असावेत आपल्या अखंड जणू काही सागरांच्या लाटा. आणि कितीही प्रयत्न असू द्या, कितीही कष्ट त्या ठिकाणी जीवनात येऊ द्या, पण मात्र आपण आपले प्रयत्न त्या ठिकाणी सोडायचे नाही. आत्महत्या माणसाने जीवनामध्ये कधीच करायची नाही. येऊ द्या, संकटांना सांगावं, संकटाला सांगावं की हे संकटा तू माझ्यापर्यंत येतोय, तुझ्यापेक्षा माझा देव माझ्या पाठीमागे, खूप मोठा देव माझ्या पाठीमागे, माझा पांडुरंग त्या ठिकाणी उभा आहे. येऊ द्या ना संकटे. आणि एवढे संकटे आले, एवढे चिंता तुकोबारायांच्या जीवनात आली, पण केला कधी तुकोबारायांनी मरणाचा विचार? कधीच नाही केला. एवढंच नाही, एवढ्यावर तुकोबारायांची चिंता थांबत नाही, तर जिजामाई राग करतात तुकोबारायांवर. राग करतात म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की द्वेष करतात, असं नाही बरं का. पराकाष्ठाचं प्रेम अंतकरणामध्ये जिजामाईचं तुकोबारायांविषय. काय प्रेम होतं जिजामाईचं. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी भजनासाठी जायचे, भंडाऱ्यावर जाऊ द्या, बोरड्यावर जाऊ द्या, जिथे तुकोबारायांचं भजन तुमच्या माझ्यासारखं होतं का? 1 तास 2 तास 2 तासाच्या कीर्तनामध्ये आपण 13 वेळेस मांड्या मोडतो का?
किती खालीवर पाय करतो 2 तासाच्या कीर्तनामध्ये, पण तुकोबारायांचं भजन कधी 8 दिवस चालायचं, कधी 10 दिवस, कधी 15 दिवस असं भजन तुकोबारायांचं त्या ठिकाणी चालायचं. पण जीवनात नियम होता आमच्या जिजामाईचा, काय, जोपर्यंत त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा अन्न प्राशन करत नाही तोपर्यंत आपण देखील अन्न त्या ठिकाणी खायचं. अन्नाचा कण सुद्धा जिजामाई घेत नव्हत्या ना. आपल्या जिजामाई पहा ना, इकडे भजे चालू असले की इकडे खाणं सुरू राहतं. आणि मग सासूबाईने यावं विचारावं का भजे खाणं नाही ना हो सासूबाई, कुठे खाते मी, फक्त टेस्ट करून पाहत होते मीठ कमी का जादा. आपले हे आहो तिकडेच असतात तोपर्यंत आपण खाऊन घेतो. पण जिजामाईचं मात्र तसं नाही हो. अंतःकरणामध्ये पराकाष्ठाचं प्रेम जिजामाईच्या तुकोबारायांचं त्या ठिकाणी आहे. एवढे सगळे संकट आहेत आणि का बोलणार नाही आमची जिजामाई तुकोबारायांना, का राग करणार नाही. अहो एवढ्या श्रीमंत घरामधून जिजामाई आलेल्या आहे. किती श्रीमंत घराणं होतं जिजामाईचं माहितीये का. त्या ठिकाणी ऐश्वर्य संपन्न जीवन आमच्या जिजामाईने जगलं. आजही पुण्यामध्ये जर तुम्ही गेलात तर मुळामुठा नावाची नदी बघा, किती मोठा प्रवाह त्या ठिकाणी त्या नदीचा आहे. पण त्या नदीतलं पाणी ज्वारीच्या धांडाने अडवण्याची ताकद ज्यांच्या वडिलांमध्ये होती, अशा श्रीमंत घरातून ऐश्वर्य संपन्न घरातून माझी जिजामाई त्या ठिकाणी तुकोबारायांच्या घरात आली. आणि तुकोबारायांच्या घरामध्ये आल्यानंतर आमच्या जिजामाईने एका लुगड्यावर त्या ठिकाणी आमच्या तुकोबारायांचा प्रपंच त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी लिहिला. माझं तर वैयक्तिक मत आहे, असं म्हणतात तुकोबारायांवर रागराग करायच्या जिजामाई, पण जिजामाई जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात होता म्हणून तुकोबारायांचा प्रपंच नवे तर तुकोबारायांचा परमार्थ जर कोणामुळे सफल झाला असेल तर तो जिजामाईमुळे त्या ठिकाणी सफल झाला. शेवटपर्यंत जर परमार्थाला कोण नेणार असेल तुकोबारायांच्या तर ते आमच्या जिजामाईने त्या ठिकाणी नेलं. एवढं पराकाष्ठाचं प्रेम आमच्या जिजामाईने. अहो एका लुगड्यावर प्रपंच करावं जिजामाईने. आज जर आपल्या कपाटामध्ये पाहिलं काकू, जर कपाटाचं दार जर उघडलं आणि एखादं जर त्याच्या खाली दबलं तर ते दबून मरेल. एवढ्या साड्या आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत. पण श्रीमंत घरातून आलेल्या जिजामाईने एका लुगड्यावर आमच्या तुकोबारायांचा प्रपंच करावं. एवढं अंतःकरणात प्रेम आहे. पण घरात लेकरा बाळांकडे तुकोबाराय लक्ष देत नाही. घरात खाण्यासाठी नाही, वनवन फिरावं लागतं. म्हणून तुकोबारायांवरती जिजामाई राग त्या ठिकाणी करायच्या. एवढे सगळे संकट आले तुकोबारायांच्या जीवनामध्ये, एवढी चिंताजन्य परिस्थिती तुकोबारायांच्या जीवनामध्ये. पण तुकोबाराय म्हणतात हे सगळं बाजूला सारलं आणि मगच भगवान परमात्म्याची भक्ती केली. अभंगाचं प्रथम चरण. भक्ती आम्ही केली सांडून, केली सांडून, केली सांडून, केली पावले सुखयाले, पावले सुखयाले, पावले संग सुखयाले, पावले संग सुखयाले, नाले तुकोबाराय सांगतात आम्ही आमच्या जीवनामध्ये एवढी चिंताजन्य परिस्थिती असताना ही सगळी चिंता बाजूला टाकली. उद्वेग या शब्दाचा अर्थ चिंता असा होतो. मग तुकोबाराय म्हटले आम्ही आमच्या जीवनात ही सगळी चिंता बाजूला टाकली आणि मगच भगवान परमात्म्याची भक्ती केली. का हो तुकोबाराय, तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाहीये भक्ती कशी करावी, कारण आम्ही आमच्या जीवनात भक्ती करतोय की नाही. दररोज एक लोटा जल होय की नाही, एक लोटा जल. मी विरोधात नाही बर का, पण माझं सांगणं असेल बर काय नाही का, माझं सांगणं असेल भगवान परमात्म्याला, भगवान भोले शंकराला निश्चित तुम्ही एक तांब्याभर त्या ठिकाणी काय करावं,
पाणी अर्पण त्या ठिकाणी करावं. पण हे सगळं करत असताना जर अंतःकरण स्वच्छ नसेल तर फायदा नाही. असं म्हणतात ना, एक लोटा जल मन में हजार उछल, तो कैसे होगा हर समस्या काल. अरे कसून कसून अनंत पापे मनात भरली, किती जरी कळशीने जरी जैसे गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंता जाग त्याचे जवळ, भगवंता जाग त्याचे जवळ. जैसे गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंता जाग त्याचे अंतःकरण जर स्वच्छ असेल, निर्मळ असेल, पवित्र असेल तर ती भक्ती तिथपर्यंत पोहोचते, मग मात्र पोहोचत नाही. मग आहो तुकोबाराय करतोय ना आम्ही आमच्या जीवनात भक्ती, कशाला सांगता अनुभव. त्यावेळेस तुकोबाराय म्हटले, अरे गड्यांनो, मी अनुभव सांगतोय म्हणजे मी वेडा नाही, सांगण्या पाठीमागे काहीतरी तात्पर्य असेल. का सांगता तुकोबाराय. त्यावेळेस तुकोबाराय म्हटले, मान्य मला तुम्ही तुमच्या जीवनात भक्ती करतात, पण तुमची भक्ती कशी आहे सांगू का. म्हटले, सांगा ना तुकोबाराय कशी आमची भक्ती. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, तुकोबाराय म्हणतात तुम्ही तुमच्या जीवनात अशी भक्ती करतात. कशी. वंदिले वंदावे, निंदिले निंदावे, एकी गेले जावे त्यांच्या वाटा. तुकोबाराय म्हणतात, अरे गड्यांनो तुम्ही अशी भक्ती करतायत. कशी. तुकोबाराय म्हणतात, एकाने नमस्कार केला की तुम्ही देखील नमस्कार. एकाने पडलेल्या दगडाला उरलेला शेंदूर फासला आणि तो पुढे निघून गेला, तुम्हाला असं वाटलं इथे देव आहे, त्याने नमस्कार केला की तुम्ही देखील नमस्कार पुढे निघतात. मग हे मागून परंपरेने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भक्ती करतायत. एकाने जे केलं, तिने पशुपतीचे व्रत केले म्हणून मी देखील केले. मग महाराज म्हणतात, ही परंपरेने भक्ती करू नका, भक्तीचं खरं वर्म जाणून घ्या आणि मगच भक्ती मार्गाला लागा. कारण का, व्यक्तीच्या जीवनात भक्ती फार महत्वाची आहे. जर मानवी देह प्राप्त होऊन जर तुम्ही भगवान परमात्म्याची भक्ती जर केली नाही, त्याची सेवा जर केली नाही, त्याचं जर चिंतन केलं नाही, नामस्मरण जर केलं, तर महाराज म्हणतात, कासरा नसलेली बैलगाडी किंबहुना लगाम नसलेला घोडा जसा असतो की नाही, तशी या देहाची अवस्था होती. कशी. एखाद्या घोड्याला जर लगाम लावला नाही तर त्याची अवस्था कशी होते, नको तिकडे काय करतो तो, उधळतो. तसं जर व्यक्तीच्या जीवनात भक्ती नसेल तर माणूस नको त्या रस्त्याला त्या ठिकाणी जातो. म्हणून भक्ती फार महत्वाची, पण तीही परंपरेने करू नका, खरं वर्म जाणून घ्या मगच भक्ती मार्गाला लागा. आमच्या गावाकडचे एक तात्या होते, मला त्यांचा फोन आला. म्हटले, ताई, म्हटलं बोला तात्या, काय काम आहे. म्हटले, काही नाही, संन्यास घ्यायचंय. म्हटलं, घ्या ना तात्या, आनंद आहे या गोष्टीचा आम्हाला. म्हटले, ताई, संन्यास घ्याव वाटतोय. म्हटलं, घ्याव वाटतोय म्हणजे पक्का निर्णय नाही का अजून. म्हटले, अहो झालेला आहे, पण एक अडचण होती. म्हटलं, काय अडचण आहे तात्या. म्हटले, काही नाही ताई, संन्यास घेतल्यावर माझी सकू माझ्या सोबत आली पाहिजे. सकू म्हणजे कोण, मला सांगा ना. जिच्या आसक्तीमधून एवढा मोठा प्रपंच निर्माण केला, तिला सोबत घेऊन संन्यास घेता येईल का. त्याप्रमाणे भगवान परमात्म्याची भक्ती चिंतारूपी बायको चित्तात ठेवून जर केली तर त्याची भक्ती पूर्णत्वाला जाणार नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं भजन करत असताना, त्याची भक्ती करत असताना चिंता रहित त्या ठिकाणी भजन झालं पाहिजे. म्हणलं तुम्हाला सांगू मी कसं भजन करायचं. एकदा उंच हात घेता, दोन्ही पण घ्या, न लाजता घ्या, न लाजता सगळ्यांनी घ्या. एक एक हात मला दाखवू. नाव जरी सोनिया असलं तरी मी इंदिरा गांधी, सोनिया गांधी. त्याच्यामुळे दोन्ही हात घ्या बरं का. सगळ्यांनी भजन करायचं. राधे राधे हो राधे राधे, राधे हो राधे राधे,
हरे कृष्णा कृष्णा पुरुष मंडळी तुम्ही देखील घेऊन चालले आहात. सगळ्यांनी करायचंय तुम्ही आणि करतो यात कवच नाही. ज्या भगवान परमात्म्याने या सृष्टीला निर्माण केलंय तो भगवान परमात्मा या सृष्टीचं त्या ठिकाणी पालन पोषण करतोय. जो भगवान परमात्मा या सृष्टीचा संवाद करतोय आणि तुम्ही देवता त्या ठिकाणी राधा राणीचं भजन करताय. तर तुम्हाला आम्हाला करतात काय ऐकायचंय तुम्हाला सगळ्यांना करायचंय. माझ्यासोबत सगळ्यांनी करा. ज्यांना वाचा नाही ते सगळेच जण करतायत. आपण देखील करायचं. गैया बोले राधे राधे, गैया बोले राधे राधे, बोले राधे रडत असेल, मला उद्या काम करायचं वाटली, चिंता होती, काही प्रश्न होता प्रपंचातला, मग तुकोबराय म्हणतात असं त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा, असं भजन त्या ठिकाणी करा. बरं ते मान्य आहे, पण ऐका ना, हे सगळं करत असताना प्रपंच देखील करायचा आहे. त्या प्रपंचाची चिंता कोणी करायची? त्यावेळेस तुकोबरायांनी याचं उत्तर दिलं. तुकोबराय म्हणतात उकल तू जाणे धनी मज भोजनी काढणं, चिंता ज्याची तयाशिरी लेकरी ते खेळावे. ज्या भगवान परमात्म्याची तुम्ही आम्ही भक्ती करतोय, एकदा का त्याच्या भक्तीत रंगलं की मग प्रपंचाचा भार तुम्ही आम्ही त्या ठिकाणी घ्यायचा नाही. कारण माऊलीत ज्ञानोबाराय सुद्धा गोड वर्णन करतात. माऊलीत ज्ञानोबाराय म्हणतात एरवी तरी माझी या भक्त आणि संसाराची चिंता, काय समर्थ
नाथाची कांता कोरांना मागे राजाच्या बायकोला जसा भिक्षा मागण्याचा प्रसंग येत नाही, तसा जो भक्त भगवान परमात्म्याच्या भक्तीत तल्लीन झाला त्याला प्रपंचाची चिंता करण्याची गरज नाही. म्हणून अशी त्या ठिकाणी चिंता रहित तुमच्या तुम्ही जीवनामध्ये भक्ती करा. बरं, करू अशी भक्ती, पण सांगा ना याचं काय फळ मिळेल. तेव्हा याचं काय फळ मिळतं तेच महाराज अभंगाच्या द्वितीय सुकामा झालं धरिता याचा संसार. 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 हे सुकामा झालं धरिता याचा संसार. सुकामा झालं धरिता याचा संसार. तुकोबाराय म्हणतात अशी चिंतारहित भक्ती केली की मग भगवान परमात्म्याची संगत त्या ठिकाणी मिळत असते. वास्तविक पाहता तुकोबारायांना भगवंताच्या संगतीतच आल्यावर का सुख झालं? कारण शोधलं पाहिजे की नाही हो? आपल्या घरात भांडणं होतात त्याचं कारण शोधलं पाहिजे. आपल्याला आनंद मिळतोय त्याचं कारण शोधलं पाहिजे. तसं आपल्याला सुख मिळतंय त्याचं कारण शोधलं पाहिजे. नेमकं का मिळतंय सुख? शोधा कारण. तुकोबारायांना का मिळालं सुख? कारण का तो भगवान परमात्मा मुळात कसा सांगितलेला आहे? सुखरूपाचा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारखा तो पांडुरंग परमात्मा मुळात सुखरूप आहे. म्हणून तुकोबाराय त्यांच्या संगतीत भगवंताच्या संगतीत गेल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी सुख मिळालं. यदा कदाचित आपण एखाद्या फुलाच्या बागेत गेलो की आपल्याला काय मिळतं? फक्त सुगंध. तसं भगवंताच्या संगतीत गेलं, संतांच्या संगतीत गेलं की फक्त सुख आणि सुख त्या ठिकाणी मिळतं. तुम्ही म्हणाल मान्य आल्यापासून सांगतायत भगवंताची संगत धरली की सुख होतं, सुख होतं. असं आहे काय त्या भगवान परमात्म्याच्या संगतीत मध्ये? काय भगवंताच्या संगतीत असं की तिथे गेल्यानंतर सुख मिळतं? याच्यासाठी थोडा महाभारताचा विचार करा. कौरवांना जे सुख राज्यपदावर असताना नव्हतं तेच सुख पांडवांना वनवासात असताना होतं. कारण का? राज्य कोणाकडे होतं? कौरवांकडे होतं, पण सुख होतं का? पद असताना सुद्धा सुख नव्हतं, पण त्या ठिकाणी पांडव वनवासात असताना सुद्धा त्यांना काय होतं? सुख होतं. का होतं? त्याचं कारण असं आहे की जगताचा मालक भगवान पंढरीश्वर पांडुरंग परमात्मा त्याच्या सोबतीला त्या ठिकाणी होता, म्हणून त्यांना त्या ठिकाणी सुख होतं. वास्तविक पाहता जीवनात संगत फार महत्वाची. आपण कोणाच्या संगतीत राहतो याला फार किंमत आहे. असं म्हणतात आकाशामधून पावसाच्या रूपाने पडणारा प्रत्येक थेंब अत्यंत पवित्र असतो, पण पृथ्वीवर येताच त्याला जशी संगत मिळते तशी त्याला रंगत त्या ठिकाणी लागत असते. म्हणजेच काय तर घाणीच्या प्रवाहाला मिळालेल्या थेंबाला दुर्गंधी म्हणून समाजामध्ये स्थान प्राप्त होतं, पण गंगेला मिळालेल्या थेंबाला त्या ठिकाणी गंगा म्हणून समाजामध्ये स्थान प्राप्त होतं. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये असतं. आपण कोणाच्या संगतीमध्ये राहतो याला फार महत्व आहे. जन्माने कोणी चोर नसतो, दरोडेखोर कोणी नसतो, हिन कर्म करणारा नसतो, पण आपण संगतीत कोणाच्या राहतो याला फार महत्व आहे. पिणारा कोणीही नसतो, संगत त्याला त्या ठिकाणी तशी बनवत असते. म्हणून संगतीला फार महत्व आहे. पाण्याचा एक थेंब जर कमळावर पडला तर तो मोत्यासारखा चमकतो. तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या त्या ठिकाणी पानावर पडला तर ओघळून जातो. तोच पाण्याचा थेंब जेव्हा स्वाती नक्षत्रामध्ये एखाद्या शिंपल्यामध्ये पडतो तेव्हा त्याचा मोती होतो. तोच पाण्याचा थेंब मातीत पडतो तेव्हा त्याचा चिखल होतो. आणि तोच पाण्याचा थेंब जेव्हा तव्यावर पडतो तेव्हा त्याचं अस्तित्व नष्ट होतं. थेंब तोच आहे, फक्त संगतीचा परिणाम. तसं आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी असतं. याच्या पुढे जाऊन बोलू मी एक वाक्य फार महत्वाचं आहे. तुम्ही कधी मिरची मार्केटमध्ये गेलात साहेब?
गेलात ना? घ्या अथवा नका घेऊ, काय मिळतं? ठसका. बरोबर? घ्या अथवा नका घेऊ. मिरचीच्या मार्केट मध्ये गेला तुम्ही समजा, घ्या अथवा नका घेऊ, काय मिळणार? ठसका. आणि अगरबत्तीच्या मार्केटमध्ये जा, घ्या अथवा नका. त्याच्या पुढे जाऊन बोलू एक वाक्य फार महत्वाचं बोलते. फुटाणे जेव्हा गुळासोबत असतात तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात. काय? फुटाणे जेव्हा गुळासोबत असतात तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात. पण तेच फुटाणे जेव्हा टेबल बदलून जातात, दारूच्या बॉटली जवळ जातात, तेव्हा त्याला काय म्हणतात? अरे बा, कुठून आला आवाज? धन्यवाद. खरंच बाकी दुसरं काय, संगतीचा परिणाम दुसरं काय असू शकत नाही. खरंय, यालाच म्हणतात संगत. काय महिला मंडळी तुमच्याकडचे, वा. खरंच काकू, लाडकी बहीण तुमच्याकडून घेतल्याशिवाय आता सोडणार नाही. गुळासोबत होता म्हणून प्रसाद होता, पण दारू सोबत गेला म्हणून त्याला चकना नाव त्या ठिकाणी प्राप्त झालं. हा संगतीचा परिणाम त्या ठिकाणी असतो. म्हणून आयुष्यामध्ये सांगेल, चांगल्या पारमार्थिक लोकांची संगत करा. जे लोक सेवा करतात, परमार्थ करतात, त्यांच्या सेवेत तुम्ही त्या ठिकाणी जा. कारण का आयुष्य आपलं त्या ठिकाणी घडत असतं. सोन्यासारखं आयुष्य भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. मातीमोल होऊ नये म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत त्या ठिकाणी राहा. पारमार्थिक लोकांच्या संगतीत त्या ठिकाणी राहा. कारण काय, काळ केव्हा येईल, केव्हा घेऊन जाईल, केव्हा आयुष्य संपेल सांगता येत नाही. घडीचा माणसाचा भरोसा नाही असं म्हणतात. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. अरे केव्हा काळ येईल आणि केव्हा घेऊन जाईल सांगता येत नाही. असं म्हणतात, धनुष्यातून सुटलेला बाण, वृक्षावरून गळून पडलेलं बाण, मुखाद्वारे गेलेली वाणी, नैनाद्वारे ओघळणारा अश्रुबिंदू एकदा का निघून गेले की पुन्हा परत येऊ शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे फुटलेला काच कारागीर जोडू शकत नाही, तुटलेला मोती पुन्हा एकसंग त्या ठिकाणी होऊ शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे एकदा का मनुष्य काळाच्या तोंडात गेला की मग क्षणाक्षणाला वाट पाहतोय काळ, कधी येतून कधी त्या ठिकाणी घेऊन जातोय. म्हणून एकदा काळाच्या तोंडात गेलो की मग मात्र आपल्याला तिथून कोणी सोडू शकत नाही. कितीही भली मोठी तुमची ओळख असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, पंतप्रधान असू द्या, कोणी सोडू शकत. सोडविन राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भले. ज्या सोयऱ्या रायरांच्या जीवावर तुम्ही उड्या मारतायत ना, हा माझा सोयरा एवढा मोठा तेवढा मोठा, आणि सगळी मदत करतील, पण काळाच्या तोंडातून कोणी सोडू शकत नाही. तिथे फक्त एकच जण वाचू शकतो, तो म्हणजे माझा भगवान परमात्मा. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. भगवंताशिवाय कोणीच आपल्याला सोडू शकत नाही. अंतकाळीचा सोयरा तुका अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा. त्या भगवान परमात्म्याची सेवा करा, त्याचं भजन करा, त्याची भक्ती करा. करायचं जीवनात भजन भक्ती तर कशी करायची अगदी 2 मिनिटात सांगते. आपला वेळ त्या ठिकाणी संपलेला आहे. सगळ्यांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा गोड भजन करूया. विठोबार Bye.
त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. निश्चित शेवटच्या काळाला तो भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला या काळाच्या त्या ठिकाणी सोडवेल. तर तुकोबाराय म्हणतात भक्ती केली म्हणून त्याची संगत मिळाली म्हणून सुख झालं. आणि सुख झाल्यानंतर त्याच भगवान परमात्म्याची मी काय केली, सेवा केली. आणि सेवा केल्यानंतर जीवाला बहुसुख प्राप्त झालं. अभंगाचा शेवट. तुका म्हणे सुख भाऊ झाले आजे, तुका म्हणे सुख भाऊ झाले, घडले या सेवा विठोबा, घडले या सेवा विठोबा, Gloria,
तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची सेवा घडली म्हणून मला त्या ठिकाणी बहुसुख त्या ठिकाणी प्राप्त झालं. आता वास्तविक पाहता प्रपंचामध्ये तुम्ही कितीही सेवा करा, पत्नीने पतीची सेवा करू द्या अथवा पतीने पत्नीची सेवा करू द्या, एकमेकांना सुख मिळत नाही. तुम्ही 10,000ची जरी पैठणी आणली बरं का साहेब, तरी त्या म्हणतील कलरच बरा नव्हता माय, बुट्टीच बरी नव्हती माय, एवढं 10,000 घालून फायदा होता. तसं भगवंताच्या बाबतीत मात्र नाही, त्याला इतकं केलं की तो इतकं त्या ठिकाणी देत असतो. म्हणून जीवाला तिथे सुख होतं, प्रपंचामध्ये सेवा केली तरी सुख होत. आणि वास्तविक पाहता आज प्रत्येक जीव सुखासाठी त्या ठिकाणी धावपळ करतोय. स्वतः साक्षात जगताच्या मालकाला देखील त्या ठिकाणी सुखाची अपेक्षा आहे. म्हणून नाथ महाराज म्हटले, ज्या सुखाकारणे देव वेडावला, त्याला देखील भक्ताच्या घरचं सुख त्या ठिकाणी पाहिजे की नाही. मग जगताच्या मालकाला जर सुख हवं असेल तर तुम्हाला आम्हाला नकोय का? आपल्या प्रत्येकाला सुख हवंय, सुख पाहिजे असेल तर त्या ठिकाणी भगवंताची सेवा करा, साधू संतांची सेवा करा, आपल्या आई वडिलांची त्या ठिकाणी सेवा करा. आपल्याकडून घडेल तेवढी सेवा आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करावा. मला इथपर्यंत ज्यांनी बोलवलं असे असणारे आमचे बाबांना पुनश्च एकदा त्या ठिकाणी वंदन करते, धन्यवाद देते. तुम्ही सगळ्या मंडळीने मला त्या ठिकाणी सांभाळून घेतलं, सगळ्यांना पुनश्च एकदा त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी आदरणीय आमचे गोरख काका शिंदे उपस्थित राहिले, वेळेत वेळ काढून त्यांना देखील धन्यवाद देते. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टमवाल्या दादांना देखील धन्यवाद देते. आमचे युट्यूबवाले दादा समोर आहेत, सगळ्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देते. यदा कदाचित बोलण्याच्या ओघामध्ये काही कमी अधिक झालं असेल तर तुमचं एक लहान लेकरू म्हणून मला त्या ठिकाणी क्षमा असावी. काकू, जर तुम्हाला 4 मुली असतील तर मला 3री समजा, तुम्हाला 3 असतील तर मला 2री समजा, 2 असतील तर मला 1ली समजा, आणि जरी काहीच नसेल तर मला दत्तक घ्या. कसं येणार? घरदार आहे का? ते नावावर करावं लागणार. तसं कसे येतील महाराज लोक? फुकट येत नसते, पण मोठ्या लोकांचा मान ठेवून यावं लागतं त्या ठिकाणी. म्हणून तुमचं सगळ्यांचं एक लहान लेकरू म्हणून मला त्या ठिकाणी चुकलं जर असेल तर त्या ठिकाणी क्षमा असावी. तुमच्या सप्ताह कमिटीचे सगळ्यांचे त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. जर भगवान परमात्माने आपल्याला आणखी सद्बुद्धी दिली, आणखी थोडं पाठबळ त्या ठिकाणी दिलं की पुढच्या वर्षी आपण पुन्हा हा सप्ताह त्या ठिकाणी बाबाच्याच नियोजनामध्ये पुढच्या वर्षी त्या ठिकाणी आपण या सप्ताहाला सुरुवात करू. म्हणून झालेली सेवा पंढरीश्वर पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय शांती ब्रह्मनाथ बाबा, संत शिरोमणी नामदेव महाराज, सद्गुरु श्री जोग महाराज, सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज, आनंदकंद सच्चिदानंद गण भगवान श्रीकृष्ण परमात्मा निळकंठेश्वर भगवंत, आनंदकंद सच्चिदानंद गण श्रीकृष्ण परमात्माला आपल्या हृदयास त्या ठिकाणी हृदयस्थली विराजमान करणाऱ्या श्री राधा राणींच्या चरणी मी सादर सेवा समर्पण करते आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर Ah